तर गाईज आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही मुतखेडून जाण्यास तयार आहोत. आमच्या संघ आहे आमचा काळू बॉस. काळू बॉस, इट्स ओके बॉस. हाय गाइस, ये देखिए हम गरीब नहीं हम बैठ चुके हैं गाइस. अभी जा रहे हैं संभाजीनगर को. जाएंगे, घूमेंगे, फिरेंगे, आएंगे. यस. कुणाचे हे घर हा देह कुणाचा, कुणाचे हे घर हा देह कुणाचा. हमारी ट्रिप की शुरुआत हो चुकी है. अब यहाँ पे ये रवि शेठ है, ये करण शेठ, गन्नू शेठ, श्याम शेठ और मैं यहाँ पे हूँ. मध्ये भांडण झालेले आहेत आणि मी भांडण आहे. ट्रेन कसे खचाखच भरलेली आहे आणि हे गणू शेट माझ्या मोबाईलकडे बघत आहे. गणू शेठ कदम. ट्रिप इज बिगिन नाव. 10 घंट्याचा प्रवास, 10 घंट्याचा प्रवास करून आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहोत. कोणतं गाव आहे? इगतपुरी, जय महाराष्ट्र. आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि स्टेशन मध्ये आता खूप सारे असे भोवताल माळच माळ आहेत. माळांची रांग आहे. खूप असं छान असं स्वच्छ स्टेशन आहे आणि आता रात्री आम्ही जेवण करून आमची टूर सुरू होणार आहे. तरी व्हिडिओ सोबत राहा. धन्यवाद. व्हिडिओ झाला नाही काय करणार आता. डबल हॅलो गाइस, खाली गेल्या वरी आल्या. आता डबल वरी गेल्या, डबल खाली आल्या. डबल आता खाली झाल्या कारण व्हिडिओ राहिला होता त्याच्यासाठी. धन्यवाद. थोडी आता एक्सरसाइज करणार आहोत आणि एक्सरसाइज साठी निघालेलो आहोत. आता इथं अंधार आहे म्हणून थोडासा जास्त वेळ घ्यावा लागणार आहे गाईस. अंधारात मी दिसत नसेल गाईस. आता दिसल गाईस. थोडासा दिसलो काय गाईस. या इथे मी खूप सॅटिस्फाय आहे कारण इथं खूप शांती आणि स्वच्छता आहे. त्याच्यामुळं खूप चांगलं वाटत आहे आणि माणसंसुद्धा इथली फ्रेंडली आहेत. त्याच्यासाठी मी खूप हॅप्पी आहे या टूरसाठी आणि खूप एक्सायटिंग आहे कारण इथं खूप उंच उंच माळा आहेत. तर छोटे छोटे माळे असतील ना आणि बारी जायला बस कुठे. आणि तर कळसुबाई तर खूप उंच आहे ना. तर मग ते तर किती खूप उंच असेल. याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. मिळू आपण. इथे आमचं जेवण झालेलं आहे. घरच्या चपात्या खायला येतं. हे आमच्या टीमचा कॅप्टन आणि हा वाईस कॅप्टन आहे. आणि ही 20 रुपयाची मोठी बॉटल. छोटी बॉटल लाव का गाईत आहे. छोटी बॉटल गाईज. आम्ही पाणी पीत घोटी हे शहर एक्सप्लोर करत आहोत. आम्ही इथे बिस्लरीमध्ये पाणी फिल्टरचं दुकान शोधत आहोत कारण आमच्याकडं खूप पैसे कमी आहेत. त्याच्यासाठी पाण्याचे बॉटल भरण्यासाठी आम्ही एक्सप्लोर करत आहोत. काहीच नाही दिवसाचं स्वप्न होतं ते आज पूर्ण होणार आहे. माउंटेन ड्यू उतर के आगे जीत पिणार आहे. भारी आहे. पी के हम महाराष्ट्र के सबसे
ऊंचे पहाड़ पर चलने वाले हैं, क्योंकि हमने माउंटेन ड्यू पी है। डर के आगे जीत। माउंटेन ड्यू इकडं बाहेर आला घोटीला. प्लान में तब्दीली है गाइस, क्योंकि हमें अभी बस नहीं मिली, तो हम अभी गाड़ी से जा रही। जय महाराष्ट्र। प्लान में तब्दीली है गाइस, क्योंकि अभी हमें बस नहीं मिली, तो अभी हम जा रहे फ्राइड राइस लिए, अभी वहाँ जाके खाते, मगर अभी तो यही थे कि गाड़ी से जाने वाले हैं। पैसा जास्त लगेगा। कॅप्टन्सी थोडीशी टेन्शन में आ चुकी है। टेन्शन हो गया थोडासा. म्हणजे हो का आपल्या सोप्या भाषेत म्हणजे आम्ही घेतल्या बघा फोडणीचा भात. जय महाराष्ट्र। ये तब्दीली है गाइस, हमें फाइनली बस मिल गई है और हमारा कैप्टन और वाइस कैप्टन खुश हो चुके हैं। पैसे ढूंढ रहे हैं guys. यहाँ पे हमारा ट्रैक शुरू होने वाला है। इकडं जरा अरे ए इकडे जा। अभी वो क्या बोलते हैं, अभी टाइम क्या हुआ है, 11 बजे है तो धरा रे भाई. और हम अभी बस से उतरे हैं और अभी जा रहे हैं। मराठो के पास आ जाओ. मराठों की तरफ आ जाओ, जिंदगी बदल जाएगी और धर्म भी नहीं बदलना पड़ेगा। जय महाराष्ट्र. 100. वाट लावत नाही. हॅलो गाईज, आता प्रॉपरली मी बोलतो, तुम्ही प्रॉपरली ऐकून घ्या. आता आमचे आता टाइम झालेला आहे. टाइम सांगा बरं एक वेळ. टाइम 2:30 वाजता. 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता जेवण काही केलं नाहीये. थोडंसं सकाळी आणलेली चपाती खाली, 1-2 चपात्या खाल्या आणि पाणी हे फिल्टरचं 20 रुपयाच्या बॉटला भरून आणल्या आम्ही. 5 बॉटला आणल्या 20 रुपयामध्ये. 1 बॉटल भेटायची, आम्ही 5 बॉटल आणल्या याच्यामध्ये. त्याच्यामध्ये खूप हा बोल नको. आणि आता खूप अंधार आहे, तरी आम्ही चाललेलो आहोत. आता आमच्या मागे एक ग्रुप आहे, तो पण, आणि आम्ही दोघच जण आता आम्ही जाणार आहोत आता ट्रॅकला. इथं खूप अंधार आहे, कारण आम्ही भीत आहोत, पण आम्ही भिणार नाही. तर आता जाणार आहोत, तरी आमच्या सोबत राहा, ही अशी मनोकामना करू. आणि 2 मित्र भेटले होते, त्यांनी खूप माहिती दिली आम्हाला, त्याच्यासाठी त्यांचा धन्यवाद. ते मित्रांनी व्हिडिओ बघला तर बिगिनिंग आमची बिगिनिंग इथे झालेली आहे गाईस. इथं सरण जळत आहे. हा आता हे आम्हाला काही त्रास देऊ नये म्हणजे झालं. ब्लॉग सुरू होणार आहे गाईस, कारण आता गाव संपलेलं आहे आणि आम्ही आता 5 जण निघालेले आहोत. हे बघा करण शेट, इकडे बघा जरासं, खूप अंधार आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत. खूप अरे बघून रे, खूप डेंजर असा ट्रॅक होत आहे गाईज, कारण इथं काहीच दिसत नाहीये आणि खूप डेंजर असा आहे. इथून हात जर निसटला तर जीव जाईल गाईज. खरंच खूप डेंजर आहे, कारण इथं जागोजाग रोड आहेत आणि कुणी कुठं जायचं हे काहीच माहिती नाही.